गुड आफ्टरनून स्टुडंट. आज या तासाला आपण कराची तत्वे किंवा कसोट्या, कराची तत्वे किंवा कराच्या कसोट्या, कॅनन्स ऑफ टॅक्सेशन याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. कारण कराचे अर्थव्यवस्थेवर विविध परिणाम होत असतात. कर आकारल्यानंतर त्याचे बरे वाईट दोन्हीही प्रकारचे परिणाम होऊ शकतात. त्यामुळे कर विषयक धोरण आखताना ते धोरण चुकीच्या पद्धतीने आखल्या जाऊ नये यासाठी काही तत्वाची अंमलबजावणी करावी लागते. काही तत्वांचं पालन करून कर धोरण आखावं लागतं. त्यामुळे जर चुकीचं कर धोरण आखलं तर त्याचा अर्थव्यवस्थेवर, अर्थव्यवस्थेतील उत्पादनावर, लोकांच्या काम करण्याच्या इच्छेवर वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणून कर धोरण उत्पादन, काम करण्याची इच्छा याला प्रोत्साहन देणारा असावा. प्रोत्साहनपर कर धोरण असावं. जर प्रोत्साहनपर कर धोरण नसेल तर अर्थव्यवस्थेमध्ये त्याचे वाईट परिणाम होतात. लोकांच्या उत्पन्न मिळविण्याच्या इच्छेवर त्याचे वाईट परिणाम होतात. परिणामी उत्पादन क्षेत्रावर वाईट परिणाम होतात. म्हणून चुकीचं कर धोरण आखल्या जाऊ नये याची काळजी घ्यावी लागते, याची दक्षता घ्यावी लागते. आणि मग प्रोत्साहनपर कर धोरण कशा पद्धतीने आखावं त्याची काही तत्वे अर्थशास्त्राचे जनक ॲडम स्मिथ यांनी सांगितलेले आहे. ॲडम स्मिथ यांनी कराची 4 तत्वे सांगितलेली आहेत. म्हणजेच ॲडम स्मिथ यांनी कराच्या 4 कसोट्या सांगितलेल्या. कर आकारताना, कर धोरण ठरवताना त्या तत्वांचं, ॲडम स्मिथने सांगितलेल्या कर विषयक कसोट्यांचं पालन होणं आवश्यक आहे. त्यामुळे कर धोरण हे प्रोत्साहनपर तयार होईल. पुढे काही अर्थशास्त्रज्ञांनी कर विषयक कसोट्यामध्ये भर घालण्याचा प्रयत्न केला. काही तत्वांची त्यामध्ये भर घातली. कराची तत्वे, कराच्या कसोट्या ॲडम स्मिथने 4 सांगितल्या. त्यानंतर इतर अर्थशास्त्रज्ञांनी त्यामध्ये भर घातली. पण या तासामध्ये आपण करांच्या ॲडम स्मिथ यांनी सांगितलेल्या 4 कसोट्यापैकी, 4 तत्वांपैकी 2 तत्वे या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. ॲडम स्मिथ यांनी सांगितलेलं कर विषयक पहिलं तत्व आहे समतेचं तत्व. समतेचं तत्व
तर ॲडम स्मिथ यांनी सांगितलं, कर आकारताना, कर विषयक धोरण ठरवताना समतेच्या तत्वाचं पालन झालं पाहिजे. समतेच्या तत्वाचं पालन करून, द कॅनन ऑफ इक्वॅलिटी, कर धोरण आखताना समता तत्वाचं पालन झालं पाहिजे. आता समतेचं तत्व म्हणजे काय पाहूया. ॲडम स्मिथ यांनी कर विषयक सांगितलेलं पहिलं तत्व समतेचं तत्व. तर या समता तत्वाचा अर्थ समजावून घेण्यासाठी समतेचं तत्व म्हणजे काय, त्याचा अर्थ अगोदर आपण जाणून घेऊया, समजून घेऊया. तर समतेचं तत्व म्हणजे, या तत्वामध्ये कुवतीप्रमाणे कर भरणे अपेक्षित आहे. समतेचं तत्व म्हणजे काय, देशातील सर्व नागरिकांनी समान कर भरला पाहिजे. इथं समान कर भरला पाहिजे याचा अर्थ देशातील सर्व नागरिकांनी समान कर रक्कम भरली पाहिजे असा नाही, असा अर्थ इथं अभिप्रेत नाही. तर समतेचं तत्व म्हणजे देशातील नागरिकांनी त्यांच्या त्यांच्या कुवतीप्रमाणे, म्हणजे त्यांच्या त्यांच्या उत्पन्नाप्रमाणे कर भरला पाहिजे, ही या ठिकाणी अपेक्षित आहे. म्हणजे इथं श्रीमंत आणि गरिबांनी समान कर भरावा, समान कराची रक्कम द्यावी हा अर्थ अभिप्रेत नाही. तर या ठिकाणी कर भरताना गरीब आणि श्रीमंत यांचा त्याग समान असला पाहिजे. गरीब आणि श्रीमंत यांचा कर भरताना त्याग समान असला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी असमानतेत समानता आहे. काय आहे, असमानतेमध्ये समानता आहे. म्हणजे याचा अर्थ देशातील नागरिकांनी त्यांच्या कुवतीप्रमाणे कर भरावा, म्हणजे त्यांच्या उत्पन्नानुसार कर भरावा. म्हणजे ज्याचं उत्पन्न जास्त असेल त्यांनी जास्त कर भरावा, ज्याचं उत्पन्न कमी असेल त्यांनी कमी कर भरावा. म्हणजे त्यांचा त्याग समान होईल. कर भरताना या ठिकाणी समान रक्कम कर म्हणून भरणे अपेक्षित नाही, तर या ठिकाणी त्याग समान असणे आवश्यक आहे. देशातील गरीब आणि श्रीमंत यांनी कर भरल्यानंतर त्यांचा जो त्याग आहे तो त्याग त्या ठिकाणी समान असला पाहिजे. म्हणजे कराची रक्कम असमान भरली पाहिजे. जास्त उत्पन्न असणाऱ्यांनी जास्त कर भरावा, कमी उत्पन्न असणाऱ्यांनी कमी कर भरावा. म्हणजेच या असमानतेमध्ये समानता असावी. म्हणजेच गरिबांनी कमी कर भरावा, श्रीमंतांनी अधिक कर भरावा. म्हणजेच त्यांचा त्याग हा समान असावा. त्यांनी कर म्हणून भरलेली रक्कम समान असू नये, तर ती रक्कम श्रीमंतांनी जास्त भरावी, त्यांची कुवत जास्त असते. श्रीमंताची कर भरण्याची कुवत जास्त असते, तर गरिबांची कर भरण्याची कुवत कमी असते. म्हणून या ठिकाणी समानता तत्वाचा अर्थ कुवतीप्रमाणे कर भरला पाहिजे. या ठिकाणी कुवतीप्रमाणे कर भरण्याची त्या ठिकाणी अपेक्षा आहे, अभिप्रेत आहे. म्हणून समानतेच्या तत्वानुसार गरीब हा कमी कर भरतो, श्रीमंत हा अधिक कर भरतो. म्हणजे कर भरण्याच्या रकमेमध्ये असमानता आहे, परंतु त्यांनी जो उपयोगितेचा त्याग केलेला आहे तो त्या ठिकाणी समान असला पाहिजे. याला समानतेचं तत्व असे म्हणतात. म्हणजेच थोडक्यात
ॲडम स्मिथ यांच्या मते सरकारने कर आकारताना समानता तत्वाचं पालन केलं पाहिजे, म्हणजेच प्रगतिशील दराने कर आकारला पाहिजे. प्रगतिशील दराने कर आकारला पाहिजे म्हणजेच कमी उत्पन्न असणाऱ्याला करामधून सवलत मिळाली पाहिजे, त्यापेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्याला कर आकारला पाहिजे आणि अतिश्रीमंताला अधिक दराने कर आकारला पाहिजे. म्हणजे श्रीमंताला जास्त दराने कर आकारला पाहिजे, मध्यमवर्गीयांना कमी दराने कर आकारला पाहिजे आणि गरीब असलेल्याला, अतिशय गरीबाला कमी दराने कर आकारला पाहिजे किंवा करामधून सवलत मिळाली पाहिजे. म्हणजेच प्रगतिशील दराने कराची आकारणी केली पाहिजे. उदाहरणार्थ भारतामध्ये सध्या अधिक उत्पन्न असणाऱ्याला 30% दराने कर आकारला जातो, कमी उत्पन्न असणाऱ्याला 10% दराने कर आकारला जातो, त्याहीपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्याला 5% दराने कर आकारला, आणि ज्याचं उत्पन्न अतिशय कमी आहे, 5 लाखापेक्षाही कमी आहे, अशा व्यक्तींना करामधून सूट दिली जाते. म्हणजेच या ठिकाणी प्रगतिशील दराने कर आकारणी केली जाते आणि म्हणजेच ॲडम स्मिथ यांनी सांगितलेल्या समतेच्या तत्वाचं पालन केलं जाते. म्हणजेच कर आकारताना समतेच्या तत्वाचं पालन व्हावं, श्रीमंतांना अधिक दराने कर आकारावा, मध्यमवर्गीयांना कमी दराने कर आकारला जावा आणि अतिशय गरीब असलेल्याला करामधून सवलत दिली जावी. म्हणजेच प्रगतिशील दराने कराची आकारणी करावी असं ॲडम स्मिथ यांनी कर आकारताना कराचं पहिलं तत्व सांगितलेलं आहे, कराची पहिली कसोटी सांगितलेली आहे. या ठिकाणी आपण थांबूया आणि बाकीच्या कर कसोट्या आपण पुढच्या तासाला पाहूया. धन्यवाद.